विटा ते माडगुळे चालू असलेल्या कामामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूस गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, अन्यथा चालू असलेल्या रस्त्याचं काम थांबवून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष भक्तराज ठिगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी विक्रम बांदल यांना दिलाय। एवढी जोरदार घोषणाबाजी करत विटा तहसील कार्यालय आणि प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय। विटा ते माडगुळे या रस्त्याचं काम महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हॅमच्या माध्यमातून आर.के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला दिलं असून रस्त्याची पंचायत समिती खानापूर विटा यांच्या अहवालानुसार पूर्वीची रुंदी 8.75 मीटर एवढी होती। आता चालू असलेलं काम या कामाची रुंदी 14 मीटर एवढी असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मेजरमेंटपेक्षा 5 मीटरने अधिक असून रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची लाखो रुपये किमतीची जमीन विना मोबदला शासन घेत असून शक्तीने कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालत आहे। हे काम आमच्या माहितीनुसार अंदाजे 900 कोटी रुपये या कॉन्ट्रॅक्टरला दिले असून आम्हा शेतकऱ्यांची आजच्या बाजारभावाप्रमाणे लाखो रुपये किमतीची जमीन जोर जबरदस्ती आणि सक्तीने घेत असून 8 दिवसात रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देण्याचा निर्णय न घेतल्यास शेतकरी सेनेच्या वतीने चालू असलेलं काम बंद करून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे भक्तराज ठिगळे यांनी दिलाय। त्यांनी परत एक पत्र देणार आहेत आपल्याला त्याच्यात की त्यांनी ती माहिती कशी दिली आणि ॲक्च्युअलमध्ये ती माहिती काय आहे हे ते आपल्याला त्याचा खुलासामध्ये देणार आहेत आपल्याला। तुम्हाला जी माहिती दिली ती कशाची दिली माहिती, ती बांधलेल्या रोडची दिली माहिती। रोड किती रुंद आहे हे नाही दिलं त्यांच्याकडे, ती माहितीच नाही ना। आम्ही काय म्हणतो, ते काय म्हणते आमच्याकडे रोड किती आहे साहेब, ते म्हणते आमच्याकडे माहितीच नाही। आमचं जे एस्टिमेट केलं आम्ही त्या एस्टिमेट प्रमाणे जे आता आम्ही एस्टिमेट करून घेतोय त्या एस्टिमेट प्रमाणे एवढं काम आहे। तुम्ही हे पहा, आता ह्याच्यात साधं गणित असं आहे, समजा आपलं एक घर आहे, सुरुवातीला कुटुंब लहान होतं, आपण समजा आपल्याकडे 5 गुंठे जागा आहे, आपण घर 2 गुंठ्यातच बांधलं। पूर्वी कुटुंब लहान होतं, आता मुलं बाळ वाढली, नातवं वाढली, तर आपण उरलेल्या जागेत जर आपण घर बांधलं त्याचा अर्थ काय होतो की तुम्ही जागा दुसऱ्याची कोणाची घेतली का? नाही, कारण तुमचे 5 गुंठे ऑलरेडी आहे जागा। पूर्वी छोटं बांधलं, आता मोठं बांधलं। साहेब आम्ही काय, आमची मागणी काय ही, आम्हाला रेडी रेकमेंटप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांना पैसे मिळावे, ठीक आहे। आमची मागणी आहे। तुम्हाला या अनुषंगाने मी तुम्हाला मुद्देसूद उत्तर देतो, ते उत्तर तुम्ही एकदा बघावं आणि ते सगळ्या विभागाकडून तुम्ही पण माहिती घ्या आणि ते जर उत्तर तुम्हाला पटण्यासारखं असेल तर तुम्ही पुढचं आंदोलन करू नये असं मला तरी वाटतं। आणि जर तुम्हाला ते उत्तर पटलेलं नाही, त्या उत्तरात जर तुम्हाला काही त्रुटी वाटल्या तर संबंधित विभागाला परत एकदा तुम्ही माहिती घ्या असं मला तरी वाटतं आंदोलन करण्यापूर्वी। ठीक आहे, मी ह्याला उत्तर देतो तुम्हाला। ठीक आहे, धन्यवाद।